नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या किचनमध्ये। आज आपण बनवत आहोत कोकणची प्रसिद्ध सोलकढी। ही सोलकढी तुम्ही उन्हातून आल्यावर पिऊ शकता, नॉनव्हेज सोबत सुद्धा खाऊ शकता। अतिशय टेस्टी अशी ही सोलकढी असते। कोकणात जर तुम्ही कधी गेला असाल तर तिथे तुम्हाला प्रत्येक हॉटेलमध्ये ही कढी मिळेल। तिथे ही सगळीकडे ही कढी नेहमी बनवल्या जाते, अगदी रोज बनवल्यासारखी। पाचक आणि पित्तनाशक म्हणून सोलकढी हा तर एक उत्तम पर्याय आहे। शिवाय ही सोलकढी हेल्दी पण आहे आणि एकदा तुम्ही बनवून याला फ्रीज मध्ये ठेवली तर ही 8 दिवस अगदी जशाला तशी राहते, खराब होत नाही, छान राहते। तर आपण सुद्धा नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, व्हिडिओला लाईक करा आणि एकदा मी सांगते म्हणून आवर्जून तुम्ही उन्हाळ्यामध्ये ही सोलकढी बनवून बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी घेतला आहे मी हा एक ओला नारळ। त्याचे मी असे छोटे छोटे मीडियम साइजचे काप करून घेतले आणि नारळ शक्यतोवर फ्रेशच घ्या। आजकाल विकत सुद्धा नारळाचं दूध मिळतं, पण शक्यतोवर ते घेऊ नका। जर तुमच्याजवळ बिलकुल वेळ नसेल तर तुम्ही ते दूध घ्या, पण शक्यतोवर घरी बनवा कारण ह्याला खूप छान टेस्ट असते। हा एक ओला नारळ। हे सर्व तुकडे मी मिक्सरच्या भांड्यात काढले। आता यात टाकायचे आपल्याला थोडासा अद्रकचा तुकडा एक छोटा, एक हिरवी मिरची, ती खूप तिखट आहे पण मिरची शक्यतोवर तिखट असो किंवा नसो एकच घ्या, आणि हे 2 लसणच्या पाकळ्या। हे लसण थोडासा हा मोठा असल्यामुळे मी 2 घेतल्या, तुम्ही जर छोटी साईज असेल तर मग 3 किंवा 4 घ्या। आता हे आपण यात टाकून द्यायचं। यात टाकते मी आता 1 ग्लास थोडंसं कोमट पाणी। साधं नॉर्मल पाणी नाही, हे थोडंसं कोमट आहे कारण आपण जर याच्यात कोमट पाण्याचा वापर केला तर दूध खूप छान आणि थोडं जास्त निघायला मदत होतं, कारण नारळामध्ये ऑलरेडी ऑइल असतं। आपण गरम पाणी टाकलं तर ते ऑइल पटकन असं त्यात निघून येतं दुधासोबत, म्हणून शक्यतोवर तुम्ही गरम पाणी वापरा कोमट। याला आता मिक्सरमधून फिरवून घ्यायचं। हे मिक्सरमधून फिरवताना मला यात थोडंसं पाणी कमी वाटलं होतं, त्याच्यामुळे मी पुन्हा अर्धा ग्लास कोमट पाणी याच्यात टाकलं। मग हे आता व्यवस्थित छान फिरलं गेलं। एक बाउल घ्यायचा काचेचा, त्यावर आता ही गाळणी ठेवायची आपण। त्या गाळणीवर मग मी एक रुमाल टाकला, तुम्ही कुठलाही कपडा टाकला तरी चालेल किंवा मग रुमाल टाका। आणि आता आपण हे सर्व मिश्रण यात टाकायचं, कारण आपण जर अशा पद्धतीने हे जर दूध नाही गाळून घेतलं, समजा हा नारळाचाच होता, तर काय होतं मग खाताना नंतर कढी पिताना घशामध्ये थोडंसं हे बारीक कण येतात आणि ते अटकतात। त्याच्यामुळे आपण ही स्टेप मात्र तुम्ही नक्की करा, ही स्टेप सोडू नका। आणि आता अशा पद्धतीने सर्व नारळाचं दूध छान व्यवस्थित निघून येईल आणि थोडे सुद्धा बारीक कण वगैरे काहीही राहणार नाही। याला थोडंसं दाबून दाबून आपण यातलं दूध काढून घ्यायचं। आता गाळणी बाजूला काढते मी। आपण एकदाच फक्त आता केलंय याला, आता परत आपण याला एकदा डबल करायचं। अशा पद्धतीने आपण हे दूध काढून घेतलं। आता परत एकदा तो राहिलेला जो चव आहे नारळाचा त्यात पाणी टाकून पुन्हा एकदा काढून घेऊ। हा नारळाचा चव पुन्हा एकदा मिक्सरमध्ये घ्यायचा। यात परत तुम्ही 1 ग्लास कोमट पाणी घाला, म्हणजे एकंदरीत आपण 2.5 ग्लास पाणी वापरलं। आधी मी 1.5 घातलं होतं आणि आता हा 1। याला सुद्धा आता मिक्सरमधून पुन्हा एकदा फिरवून घेऊ। हे मी आता दुसऱ्या वेळेस मिक्सरमधनं परत फिरवून घेतलं। याला सुद्धा याचं व्यवस्थित सगळं दूध आपलं काढून घ्यायचं, व्यवस्थित त्याला दाबून पडं। इतकं नारळाचं दूध निघालं बघा, छान घट्ट, अगदी मस्त। आणि हा जो राहिलेला चव आहे याचं तुम्ही अजून काढू शकता एकदा पाणी टाकून। जर तुम्हाला आवडत असेल, खूप पातळ पाहिजे असेल सोलकढी, तर मग तुम्ही काढा, नाहीतर मग जाऊ द्या। हे तुम्ही मसाल्याला सुद्धा वापरू शकता। मी काही याचं पुन्हा पाणी टाकून काढणार नाहीये। त्या दुधाला मी दुसऱ्या बाउलमध्ये ट्रान्सफर केलं। आता यात घालते मी हे कोकमचं आगळं। हे कुठल्याही किराणाच्या दुकानामध्ये तुम्हाला मिळून जाईल। हे घालते मी अर्धी वाटीला, थोडंसं कमी। तसं तुम्ही चवीनुसार थोडंसं कमी जास्त करू शकता, कारण हे थोडंसं आंबट असतं। आणि तुमच्याकडे जर कोकमचं आगळं नसेल तर तुम्ही ही कोकमची जी फुलं असतात, पाकळ्या, ह्या काय करायच्या,
10 ते 12 किंवा 15 घ्यायच्या आणि याला कोमट पाण्यामध्ये भिजत टाकायचं, 1 तास भिजवायचं आणि नंतर मग याला कुस्करून गाळणीने गाळून घ्यायचं, याचा अर्क सगळा काढून घ्यायचा। याला आपण काही जण आमसूल सुद्धा म्हणतो, पण माझ्याकडे हे कोकमचं आगळं ऑलरेडी आहे त्याच्यामुळे मी हे वापरत आहे। याला थोडंसं मिक्स करूया। बघा तुम्ही किती सुंदर कलर आला। बरेच जण याच्यामध्ये रंग येण्यासाठी बीटचा वापर करतात, पण खरं तर जेव्हा कोकणामध्ये तुम्ही कोकणामध्ये जाल, तिथली सोलकढी जर तुम्ही पिली तर ते लोक बीटचा वापर जरा सुद्धा करत नाही। कारण आम्ही सुद्धा कोकणामध्ये फिरायला गेलो होतो, तिथे मी तिथल्या हॉटेलवाल्याला विचारलं तर त्यांनी सांगितलं की आम्ही बीटचा जरा सुद्धा वापर करत नाही। पण जर समजा रंग नाही आला तर मग तुम्ही थोडंसं बीट वापरू शकता। जेव्हा आपण नारळ मिक्सरमधनं फिरवतो तेव्हा तुम्ही थोडंसं बीट टाका, कलर छान येईल। आणि विशेष म्हणजे बीटनी काहीही टेस्टमध्ये फरक पडणार नाही। बऱ्याच जणांना वाटतं की बीट टाकलं तर चवीमध्ये फरक पडेल, पण नाही, काहीही फरक पडत नाही। पण मला बीट टाकायची गरजच नाहीये। बघू शकाल कलरच इतका सुंदर आलाय। यात टाकते मी आता 1 टेबलस्पून साखर, किंवा मग तुम्ही चवीनुसार टाका, कमी जास्त, कारण नारळ कधी कमी गोड असतं किंवा मग कधी बिलकुल गोड नसतं। चवीनुसार मीठ घाला, हे आपलं रेग्युलर मीठ जे आपण नेहमी रोज वापरतो ते। आणि हे अगदी थोडंसं काळं मीठ, हे ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असेल तर टाका, पण मला हे मीठ टाकलेलं आवडतं त्याच्यामुळे मी टाकलं। साखर चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आणि आता सर्वात शेवटी टाकते मी यात थोडीशी कोथिंबीर। कोथिंबीर पण खूप जास्त टाकायची गरज नाही, अगदी थोडी टाका। आणि या सोलकडीला आता मी थोडं अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवते, कारण सोलकडी ही थंडच छान लागते, त्याच्यामुळे त्याला थंड करा आणि नंतर प्यायला घ्या। आता अर्धा तास झाला, अर्धा तासानंतर मी ही फ्रीजमधून काढून आणली। छान थंडगार, अगदी आरोग्यदायी, पित्तनाशक अशी आपली सोलकढी तयार आहे। बघू शकाल आपण, कलर पण सुंदर आला आणि टेस्ट तर अगदी परफेक्ट आहे। आणि मी जे साहित्य घेतलेलं आहे एका ओल्या नारळासाठी ते सगळं अगदी परफेक्ट आहे, काहीही कमी जास्त करायची गरज नाही, कारण आम्ही ही टेस्ट करून बघितली। आता याला आपण सर्व करायची। तर आपण सुद्धा एकदा तरी नक्की ट्राय करा थंडगार सोलकढी आणि उन्हाळा एन्जॉय करा। अगदी परफेक्ट अशी सोलकढीची रेसिपी मी आपल्यासोबत शेअर केलेली आहे। पुन्हा भेटूया अशाच एक छानशा रेसिपीसह, तोपर्यंत धन्यवाद।